अगं किती त्रास करून घेते स्वतःला ललिता, एवढं टेन्शन घेऊ नकोस. मला सांगायला काय जातंय? दागिने गेलेत माझे, घरात लग्न आलंय तोंडावर. अगं मी आहे ना, इंद्रनीलच्या लग्नात मी तुला 2 ग्रामचे दागिने घालू देईन का? दागिन्यांचा विषयच नकोय आता. त्याच्या लग्नात मी लंकेची पार्वती असेल असा विचार सुद्धा डोक्यात आला नव्हता माझ्या. कसं धीर सोडून कसं चालेल? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मला सांग. आई काय झालं? आळू काका सांगत होते की तुला बरं नाहीये म्हणून. अरे काय नाही रे, दिवसभर एकटी असते ना, कसली तरी डोकेदुखी लावून घेते. संसार म्हटला ना की करत्या माणसाच्या डोक्यात 17 गोष्टी असतात. सध्या वहिनी पण नाही ना घरी, तुझ्यावर ताण पडत असेल कामाचा. नाही रे, संसार माझा आहे म्हटल्यानंतर मलाच मरायला हवं. आणि निलेमाला काय तिचं आयुष्य आहे ते पाहायलाच हवं ना तिने. आई तू एक काम कर ना, तू देशपांडेंकडे जा, तू तिकडे खूप बरं वाटेल. त्यांच्याकडे सध्या खूप धमाल चालली आहे. तिथलं वातावरण खूप आनंदी असतं. नाही कसली धमाल? एक मिनिट. हा सर, ओके मी पोचतोच लगेच. येस सर, ओके. आई निघावं लागेल मला, बॉस नाहीये. हा मी निघू? चल बाय. बाबा जा. तिकडे कसली धमाल चालली न सांगताच गेला हा. पण एक लक्षात आलं का, युवराजांना हल्ली आपल्या घरापेक्षा सासरच्या घरचं वातावरण जास्त आवडायला लागलंय. नाही पण त्यांच्याकडे काय चाललंय हे कळायलाच हवं आपल्याला. हो आई आई मी निघतो. आई सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. तुम्ही जेवायला बसाल तेव्हा बाळू गरम पोळ्या करून देईल. आणि आमटी आणि भाजी मायक्रोवेव्ह मध्ये. निलिमा, अगं तू नको काळजी करू त्याची. संसार माझा आहे, तेव्हा कधी जेवायचं कधी गरम करायचं ते बघीन मी. तू नसताना घर चालवतच होते ना मी. जा तुम्ही तुमच्या कामाला. आई अगं रे, कशाला विषय वाढवता रे? आधीच तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. ती म्हणाली ना, निघा ना मग आता, जा. पुढच्या पैशांचं काय करायचं? 50 देऊन झाले. क्षीरसागर गावाहून आल्यावर उरलेली रक्कम मागतीलच. तोही विचार केलाय मी. साठे गुरुजींना दिलेली जमीन विकता नाही येणार, पण गहाण तर टाकता येईल. पण तो तमाशेकर तिथे आला तर इंद्रनील समोर सगळ्याच गोष्टी उघड होतील. इंद्रनीलचं लग्न झालं की इस्टेटीतला आपला वाटा आपल्या ताब्यात येईल. तोपर्यंत ज्याच्याकडे जमीन गहाण टाकले ना त्याला व्याजाचे हप्ते देत राहू. एकदा का प्रॉपर्टी आपल्या ताब्यात आली ना की आपल्याला कसलीही भीती नाही. आपण आपल्या मनचे राजे असू. हा प्लॅन उत्तम आहे. फक्त एक छोटी अडचण आहे. जमीन गहाण टाकण्यासाठी जानकी वहिनींची सही लागेल. ही सही करून घेते मी. त्यांचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर. फर्स्ट क्लास. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना. चल उठ, फ्रेश हो, कुठेतरी बाहेर जाऊन ये, म्हणजे बरं वाटेल तुला. पुढे जाणार? शॉपिंग तर काही शक्य नाहीये. त्यापेक्षा एक मजेदार जागा सांगतो तुला. देशपांड्यांच्याकडे कसली धमाल चालली आहे हे कळायला नको तुला? ते तर कळायलाच हवं.